तर आजची आपली जी केक आहे तर इथे मी कुठल्याही प्रकारचा नोझल यूज केलेला नाही आहे. ही आपली केक विदाऊट यूजिंग नोझल केक आहे. तर इथे मी फायनल फिनिशिंग केलेली आहे आणि तुम्ही पाहतात तर मी पॅलेट नाईफ कसा यूज करत आहे, तर मी पॅलेट नाईफ हा स्ट्रेट यूज करत आहे. त्यामुळे माझ्या केकलाही व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे आणि मी प्रत्येक वेळेस पॅलेट नाईफला यूज केल्यानंतर मी लगेच क्लीन करत होती आणि त्याच्यानंतरच मी रिटर्न यूज करत होती. त्यानंतर मी आपला विदाऊट नोझल ही डिझाईन असल्यामुळे मी पॅलेट नाईफच्या मदतीने इथे फ्लावरची शेप देत आहे. तर इथे मी पहिली फ्लावरची पाकळी जी ही काढलेली आहे आणि त्यानंतर मी पुन्हा दुसरी काढलेली आहे. अशीच मी 4-5 पाकळ्या ज्या काढून घेणार आहेत आणि त्याला मी एक लुक देणार आहे. तर पॅलेट नाईफला क्रीम लावताना एका प्लेटमध्ये मी रेड कलरची क्रीम ही रेडी केलेली आहे आणि ती तिथे मी अप्लाय करत आहे. दोन्ही साईडला क्लीन करून त्यानंतर मी मधात ते क्रीम ठेवून ते तिथे अप्लाय करत आहे आणि त्याला राऊंड असा शेप देत आहे. तर इथे मी कुठलाही नोझल यूज केलेले नाही आहे, फक्त पॅलेट नाईफच्या मदतीने मी ही केकची डिझाईन केलेली आहे. तर इथे मी हळूहळू पॅलेट नाईफची हेल्प घेत ही डिझाईन करत आहे. जर तुम्हाला याचा फुल व्हिडिओ हा अकाउंटमध्ये टाकलेला आहे, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर इथे मी क्लीन करत आहे. मला जिथे जिथे क्रीम कमी वाटत आहे किंवा मला थोडं क्लीन करायला पाहिजे असं वाटत आहे तिथे तिथे करत आहे मी. त्यानंतर मी सेम पद्धतीने छोटा फ्लावरसाठी मी दुसरा पॅलेट नाईफ घेतलेला आहे, ज्याचा टोक हा थोडा सुवट आहे आणि त्याच टोकाने मी इथे आता क्रीम म्हणजे छोटे फ्लावर रेडी करत आहे. तर इथे आपले काही मोठे फ्लावर, काही छोटे फ्लावर, काही 2 पाकळ्या तर काही 5 पाकळ्या अशा मी तिथे ड्रॉ केलेली आहे. तर पॅलेट नाईफला हा मी प्रत्येक वेळेस क्लीन केलेला आहे, त्यानंतरच मी तिथे यूज केलेला आहे. त्यानंतर मी येलो कलर हा केलेला आहे आणि तो पायपिंग बॅगच्या मदतीने तिथे नाव लिहिलेलं आहे आणि फुलांमध्येही एक फुलांचा शेप देण्यासाठी मी तिथे येलो कलरची क्रीम ही डॉट डॉट म्हणून तिथे केलेले आहे. सर्व फ्लावर्सना मी डॉट डॉट हा केलेला आहे. तर इथे आपला फ्लावर्स हे रेडी झालेले आहेत. त्यानंतर मी सेम पॅलेट नाईफने ग्रीन कलरची क्रीम ही रेडी केलेली आहे आणि ती तिथे पानांचा लुक देण्यासाठी मी सेम जे छोटे फ्लावर काढलेले आहेत त्याच पॅलेट नाईफला यूज करून मी तिथे पानाचा हा शेप दिलेला आहे. तर इथे आपला हा केक रेडी झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे ही आपली विदाऊट युजिंग नोझल ही आपली केक डिझाईन इथे रेडी झालेली आहे. धन्यवाद.